तर हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. मी लक्ष्मी पाटील. तर आज आहे मकर संक्रांती. तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज बऱ्याच लोक म्हणजे सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते संक्रांत सेलिब्रेशन करायची. कोण घाडगे करतात भोपळ्यापासून, तर कोण तिळाचे लाडू बनवतात, शेंगदाण्याच्या लाडू. तर आज मी बनवणार आहे शेंगदाण्याच्या पोळ्या. तर बऱ्याच जणांना माहीत असतील. तर चला मग आपल्या रेसिपीकडे वळूया. तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील. तर चला मग आपण आपल्या रेसिपीकडे वळूया वेळ न घालवता. शेंगदाण्याच्या पोळ्या करण्यासाठी मी तर शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि त्यात वेलची पण टाकली, म्हणजे मिक्सरला वाटून मी पहिल्यापासून बनवणार आहे मी, त्यामुळं मैद्याचं पीठ मळून ठेवलेलं आहे. तर आता शेंगदाणे मिक्सरला वाटून घेते. गूळ एकदम बारीक करून घेतलेला आहे आणि पीठ पण मळून ठेवलेलं आहे. मिक्सरला वाटून घेतलेलं आहे बारीक असं चालून, तुम्ही पाहू शकता. तर ह्याचे मी पोळ्या बनवणार आहे आता. चला तर मग बनवायला घेते. पोळी लाटताना मला इतका त्रास देत होती बाबू, मला अजिबात करून देत नव्हते, कारण तिला आलेली झोप. तर बघा मध्ये मध्ये, आणि तिला देखील करायचं होतं, तिला बघायचं होतं की ते काय आहे, आणि ती सारखं विचारत होती मम्मा हे काय आहे, हे काय. तर मी तिला सांगत होते की बेटा हे काय आहे म्हणून. तर हे असे राम शेप करून घेतलं, जसं आपण पुरणपोळी करतो तसं सेम. तर हे पाहू शकता, माझे शेंगदाण्याच्या पोळ्या एकदम रेडी आहेत. मस्त असे झालेले आहेत. जास्त केलेले नाहीत मी, तेवढेच असे केलेले आहेत. खायला एकदम चविष्ट लागत आहेत आणि हे साधारण एक आठवडाभर राहू शकते. आठवडाभर तुम्ही ठेवून खाऊ शकता. तर आज आहे संक्रांत. तर तुम्हा सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आम्ही जस्ट बाहेर जाऊन आलेलो आहे. तर आवरून वगैरे गेलेलो आम्ही. माझं स्वयंपाक पण सगळं झालेलं आवरून वगैरे गेलेलो आहे. तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील, आणि पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. चला तर मग आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.